नमस्कार. माझं नाव ज्ञानेश्वरी सचिन ढोबळे. मी इयत्ता 12वीमध्ये शिकते. माझा गट क्रमांक 2 आहे आणि माझ्या विषयाचं नाव आहे हिंदूंनो सशक्त व्हा, समर्थ व्हा. सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवयी हिंदुरीती स्मृता. ज्या भूमीमध्ये महापराक्रमी योद्धे, जगाला आदर्शवाद देणारे नेते आणि सकल विश्वाला साहित्य देणारे संत साहित्यिक होऊन गेले, ती आपली हिंदू भूमी. आणि याच हिंदू भूमीच्या सेवेसाठी जो जातीपाती, भाषा, प्रांत, व्यवसाय, वर्ण व स्पृश्यतेच्या पलीकडे जाऊन कटिबद्ध असतो, तो हिंदू मला सर्वश्रेष्ठ वाटतो. कारण त्या एका सनातन धर्मापेक्षा मला हिंदू धर्म श्रेष्ठ वाटतो आणि हिंदू धर्मापेक्षा मला एका हिंदूचं हिंदुत्व श्रेष्ठ वाटतं. पण या हिंदुत्वाला, या श्रेष्ठत्वाला आज धोका निर्माण होतोय का? माफ करा, मी प्रश्न कदाचित चुकीचा विचारला. या श्रेष्ठत्वाला आज नेमका कुठून कुठून धोका निर्माण होतोय? हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे झाली. त्यातली काही स्वकीयांकडून होती तर काही परकीयांकडून. पण सर्वात मोठं आक्रमण त्या खिलजीचं झालं. कुठलाही धर्म फोडायचा असेल तर पहिला घाव त्या धर्माच्या संस्कृतीवर आणि भाषेवर घातला जातो. आणि म्हणूनच भाषा, संस्कृती, शास्त्र, विज्ञान या सर्वांनी परिपूर्ण असणारं आपलं नालंदा विद्यापीठ त्या खिलजीने जाळून टाकलं. त्या तब्बल 6 महिने जळत असणाऱ्या विद्यापीठासोबतच अनेक स्वप्ने देखील जळून खाक झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदूंच्या दारिद्र्याचा आणि अज्ञानाचा पुरेपूर वापर करत त्यांची धर्मांतरे घडवून आणण्यात आली. आज त्याच दारिद्र्याची आणि अज्ञानतेची जागा गोड अशा प्रेमाने घेतली. लव जिहादमध्ये मेरा अब्दुल ऐसा नहीं असं म्हणणाऱ्या प्रत्येक हिंदू मुलीचं आज धर्मांतर घडवून तिची हत्या केली जाते. त्याच काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातच पाकिस्तानातील हिंदूंचा अमानुष छळ करून त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. याच नरक यातना माझा बांगलादेशी हिंदू बांगलादेशात भोगतोय. बरं, हे फक्त बांगलादेशापुरतं मर्यादित नाही. आपल्या देशातही, भारतातही अनेक परधर्मीयांनी फुटीरतावाद अगदी पद्धतशीर पेरलाय. आणि याचंच जिवंत उदाहरण आहे काही दिवसांपूर्वीचे धगधगते मणिपूर. ते मणिपूर आपल्याला किंचाळून सांगतंय की आज जी परिस्थिती बांगलादेशातल्या हिंदूंवर उद्भवली आहे ती आता भारतात उद्भवायला फार वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच हिंदूंनी सावध होणं गरजेचं आहे. कारण मुस्लिम धर्मियांना आणि ख्रिश्चन धर्मियांना या जगाच्या पाठीवर आश्रयासाठी अनेक देश आहेत, पण हिंदूंना हिंदुस्थानाशिवाय पर्याय नाही. एकदा एका घरी वडील एका आजारी उंटाच्या पिल्लाला घेऊन येतात. त्याच्यावर दया दाखवत घरातील सगळेजण त्याचा मायेने सांभाळ करतात. पण हे पिल्लू जसं जसं बरं होऊन मोठं होऊ लागतं तसं घरातील एका सदस्याला बाहेर येत एका दिवशी संपूर्ण कुटुंबालाच ते घर सोडावं लागतं. आज अशीच काहीशी परिस्थिती हिंदूंची झाली आहे. जगातील 252 देशामध्ये देशातील सगळे नियम हे बहुसंख्याकांच्या हिताचा विचार करून घेतले जातात. पण केवळ हिंदुस्थानातच बहुसंख्याक हिंदूंआधी अहिंदूंचा विचार जास्त केला जातो. हिंदुस्थानातच बहुसंख्याक हिंदूंचा विचार करणं चुकीचं आहे का? नाही हो. यात आम्हाला कोणत्याही धर्मियांना दुखावण्याचा उद्देश नाही. सर्वांनी इथे छान खुशाल नांदावं, पण इथे राहत असताना हे राष्ट्र हिंदूंचे राष्ट्र आहे हे मान्य करून आणि याचं भान ठेवून राहावं. बरं, एकीकडे त्यांना भान ठेवायला सांगत असताना आपल्या समाजातील काही सुजाण, सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोकांच्या डोक्यात सेक्युलरिझम अर्थात सर्व धर्म समभावाची जळमट आहेत. माझ्या छत्रपती संभाजी राजांचा 40 दिवस फक्त धर्मांतरासाठी अमानुष छळ करणाऱ्या त्या औरंग्याचा आणि संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या माझ्या ज्ञानोबा माऊलीचा धर्म कसा काय सारखा असू शकतो याचा विचारच मुळी केला जात नाही. इतका सगळा अन्याय होत असूनही आपण एक हिंदू म्हणून किती जागे आहोत हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. आपल्या ज्या परंपरा, ज्या रूढी आहेत त्या सगळ्या फक्त शास्त्र आणि विज्ञानाला धरूनच आहेत. पण आज त्या परंपरा, त्या रूढी कधी कर्मकांडांचं रूप घेत आहेत हे आपल्यालाही कळत नाही.
आणि म्हणूनच याच कर्मकांडांना कंटाळून अनेक हिंदू धर्मीयांनी हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्माच्या शाखा स्थापन केल्या आणि हिंदू एक राहिले नाहीत. वसुधैव कुटुंबकम म्हणणारा माझा हिंदू समाज आज जातीपातींमध्ये उरफटतो. त्या सर्वांना माझे एकच सांगणं आहे की ब्राह्मण अथवा चांग जरी तू झाला, कोणतेही रूप वा रंग जरी ल्याला, महार अथवा मांग जरी सकलाला, ती एकच आई हिंदू आम्ही तिला वंदू. या सावरकरांच्या उक्तीनुसार विविधतेत एकता असणं गरजेचं आहे. विविधतेत एकता असणं तर दूरच हो, आपल्यात एकता आहे की नाही यातूनच शंका आहे. खूप कडू पण 100% खरं असणारं वाक्य म्हणतेय, कारण सत्य हे कायम कडूच असतं की आज 4 हिंदू तेव्हाच एकत्र येतात जेव्हा जेव्हा 5वा खांद्यावर असतो. काय करतो आपण? बांगलादेशातील किंवा मणिपूरमधील एखादी बातमी आली की 2 दिवस हळहळतो आणि 3ऱ्या दिवशी पहिले पाढे 55. असा उभा राहणार आपला हिंदू समाज पुन्हा? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या ओळी स्मरत आता आपल्यालाच प्रभू श्रीराम होत लंकेचं दहन करायचंय आणि श्रीकृष्ण होत कुरुक्षेत्र राखायचंय. आणि म्हणूनच माझ्या सर्व हिंदू बांधवांना माझे एकच म्हणणं आहे की आता तरी उठा, सशक्त व्हा, समर्थ व्हा. कारण करावी कृती ना मुखेती वदावी, कृतीने कृती संतती वाढवावी. कृतीचा कशाला नगारा झडावा, नि कृतीहीन वाचाळ हिंदू नसावा. या ओळींचा विसर पडता कामा नये. कारण आज आपणच जर आपल्या हिंदुत्वासाठी हिंदूंसाठी उभे राहिलो तरच स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य समरात त्या हिंदुत्वाच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची समिधा अर्पण करणाऱ्या आपल्या सर्व सैनिकांचं, सर्व नेत्यांचं पालखीचं भोगी आपल्याला होता येईल. आणि शेवटच्या या ओळी अभिमानाने मिरवता येतील की अखिल हिंदू विजय ध्वजहा उभवूया पुन्हा, ध्वजहा लढवूया पुन्हा. खूप धन्यवाद.